मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता तात्या हे खूप भडकलेले असतात. तर गायत्री आता म्हणते की काहीही झालं ना तरीही अजिबात तो तुमचा लाडका लेक घरात नाही आला पाहिजे, कारण जे काम केलं आहे ना ते चुकीचं आहे आणि आपल्या तत्वामध्ये तर ते अजिबात बसत नाहीये. असं म्हणून ती तात्यांना सांगते, काय हो तात्या, तुमच्या तत्वात बसतं का हे? कारण तुमच्या तत्वात हे नाही आहे की चुकलेल्यांना माफ करायचं, बरोबर ना? असं म्हणून ती तात्यांना त्यांचेच सगळे शब्द ऐकवून दाखवत असते, त्यांची वाक्य, त्यांची तत्वे ऐकवून दाखवत असते. मग आता जर ह्या लाडक्या सासूबाई गेल्या ना तिकडे, तर मग पहा मी काय करते. तुम्हाला आता दोघांमधून एकाची निवड करावीच लागेल सासूबाई. एकतर तुमचे पती म्हणजे तात्यासाहेब किंवा तुमचा मुलगा. मग आता तुमचा मुलगा अजिबात या उंबऱ्याच्या आतमध्ये येणार नाही असं गायत्री स्पष्टपणे सांगते. त्यावेळी इकडे तेजसला गायत्रीचा खूप राग येत असतो, परंतु त्याचाही नाईलाज असतो, कारण त्याच्याकडून चूक घडलेली असते म्हणून तो आपला गप्प बसतो. तर आता त्याला जेवायला अजिबात द्यायचं नाही असं तात्यासाहेब सांगतात. मग आता तू त्याला जर जेवायला दिलं तर मग मी अन्नाचा एकही घास घेणार नाही आणि इथून पुढे माझ्याशी बोलायचं सुद्धा नाही, असा तात्यासाहेब आता कठोर निर्णय घेतात आणि सुनंदाला तो निर्णय सांगतात. त्यावेळी आता सुनंदाचाही नाईलाज होतो. मग मग त्यानंतर ती आता खूप रडत असते. त्यावेळी आता तेजस हा आपला बाहेर निघून जातो. इकडे सुनंदा रूममध्ये येते आणि खूप रडत असते. तेव्हा आभा आता तिथे येते आणि तिला समजावते, आई तू अजिबात रडू नकोस अगं. मग आता ती म्हणते, कशी रडू नकोस? कारण अगं पाहिली ना माझी, हे दोघे बापले किती कोंडी करतायत. अगं तुझ्या वडिलांना कळायला हवं ना की पोटचा गोळा आहे तो उपाशी राहिल्यावर कसं होतं. माझा तेजस माझ्यापासून दूर आहे, तो माझ्यापासून दूर असला तरीही तो उपाशी आहे, मला काही वाटणार नाही का? असं म्हणून आता ती म्हणत असते. त्याचवेळी आबा म्हणते, आपल्या तेजस दादाने एवढी माणसं जोडलेली आहेत ना, त्याला मदत करायला नक्की कोणी ना कोणी येणारच, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको आई. असं म्हणून आता ती तिला समजावते. नंदाला जरा धीर येतो, कारण माझ्या लेकाने माणसं जोडली आहेत म्हटल्यावर त्याच्या मदतीला कोणी ना कोणी येणारच असं तिला समजतं. इकडे आता तेजस आपल्या दरवाजाबाहेर तिथे बसलेला असतो. त्याचवेळी आता शुकशुक असं करत गीतावहिनी तेथे येते. त्यावेळी आता गीतावहिनी आल्यावर ती म्हणते की काय झालं, बाहेर बसला आहात? मग आता तो म्हणतो, तुम्हाला तर माहीतच असेल ना नक्की काय होतंय काय नाही. आपल्या दोघांची अवस्था सेमच आहे, कारण या उंबऱ्याच्या आतमध्ये जाऊ शकत नाही आणि या गेटच्या बाहेर जाऊ शकत नाही, कारण आपल्याकडे काहीच नाही आहे. मग आता ती म्हणते, ते सगळं जाऊ द्यात, आता मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आले आहे ना, अगोदर ते तुम्ही जेवण करा. मग आता तो म्हणतो, जर तात्यासाहेबांनी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि वहिनी, अगं तू दिवसभर काम करत असतेस आणि इथे रात्री माझ्यासाठी डबा घेऊन आली, तुला काही दम वगैरे लागत नाही की काय? अगं किती तू काम करतेस दिवसभर. त्यावेळी आता ती म्हणते, नाही, तुमचे सर्वांचे आशीर्वाद आहेत ना माझ्या पाठीमागे, मला काहीही त्रास होणारच नाही. आणि मला तुम्हाला एक विचारायचं. मग आता तेजस विचारतो, हो मला माहिती आहे तुम्हाला काय विचारायचं आहे. मी 2 लाख रुपये कसे चोरले तेच ना, आणि कशासाठी चोरले? त्यावेळी आता ती काहीच बोलत नाही. मग आता ती म्हणते, मला माहीत आहे असं कोणतं ना कोणतं कारण असेल, ज्या कारणामुळे तुम्हाला हे काम करावं लागलं असेल. तसं तुम्ही काही करणारच नाही, माझी खात्री आहे, तुमच्यावर विश्वास आहे. आता तो म्हणतो की कसं आहे ना वहिनी, तुम्हालाच मी सांगतोय की एका भल्या माणसाच्या मुलीचं लग्न होतं आणि त्याला खूप गरज होती, त्यासाठी मी घरातून ते पैसे चोरल्याचा आता तो सांगतो. मग आता ती म्हणते, हो मला माहीत होतं की नक्कीच कोणत्या ना कोणत्या चांगल्या कारणासाठी तुम्ही हे काम केलं असेल, परंतु घरातील सर्वांना कोण समजावून सांगणार ना, जाऊ द्या, त्यांची बुद्धीच नाही आहे तेवढी तुम्हाला समजून घ्यायची. असं त्या दोघांचं आता बोलणं सुरू असतानाच तेथे सूरज येतो आणि रागातच तिला म्हणतो की काय चाललंय काय इथे, तुमच्या दोघांचं काय चाललंय, मी आता गायत्री वहिनीलाच सांगतो. असं म्हणून तो गीताला म्हणतो की चल तू अगोदर आतमध्ये, मी तुझ्याकडे आता बघतोच आणि गायत्री वहिनीला तुझं सगळं कारस्थान सांगतो की तू इकडे आली होतीस, तू घराचा उंबरठासुद्धा ओलांडणार होतीस. ती म्हणते, नाही हो, मी घराचा उंबरठा नाही ओलांडणार, तुम्ही ऐकून घ्या जरा माझं. पण आता सूरज नशेत असल्यामुळे त्याला काहीही समजत नसतं.
त्यानंतर सूरज आता गायत्रीला आणि तात्यांना जोराजोरात आवाज देत असतो आणि म्हणतो की इथे गीता आली आहे आणि तेजससाठी डबासुद्धा आणला आहे असं मोठ्या मोठ्याने जेव्हा तो ओरडतो तेव्हा गीताही त्याला अडवण्याचा खूपच असा प्रयत्न करत असते. मग आता गीताचं तो ऐकतच नसतो. त्यामुळे आता गीता खूप जोरात ओरडते आणि म्हणते गप्प बसा. अहो त्यांनी काही खाल्लेलं नाही तेजस भाऊजींनी सकाळपासून, कळतंय का तुम्हाला? मग आता सूरज जरा गप्प बसतो. त्याच वेळी आता तेजस म्हणतो वहिनी तू उगीच दादाबरोबर वाद घालू नकोस, तो नशेत आहे. मग आता ती म्हणते नाही तेजस भाऊजी तुम्ही थांबा. अहो तुमच्या पाठीमागे एकेकाळी खंबीरपणे उभा राहणारा हा माणूस आता त्याची त्या गायत्री वहिनीने काय अवस्था केली ना तुम्ही बघा जरा. अहो काय होते आणि काय झाले आहेत. मी यांना सांगते ना समजावून की नक्की काय झाले, त्या पाठीमागे तुमचा हेतू काय होता हे त्यांनी समजून घेतले नाही आहे. फक्त गायत्री वहिनीचा पदर धरायचा आणि चालायचं एवढंच त्यांना कळायला लागले आजकाल. जे वागतायत ना त्या गोष्टीची त्यांना जाणीव झालीच पाहिजे. आता गीताचंच हे बोलणं सगळं काही सूरज अगदी शांतपणे ऐकत असतो. तर तेजस त्यांच्या दोघांमध्ये काहीच बोलत नसतो. मग आता गीता म्हणते तुम्हाला आठवत असेल ना जेव्हा अगोदर तुमच्या लहान भावाला शिक्षा व्हायची, तात्या शिक्षा द्यायचे, तेव्हा तुम्ही त्याच्या हातावर हात ठेवायचे, आठवतं का? मग आता सूरजला सगळं काही आठवतं. आता सूरज पटकन तेजसच्या हातावरचा हात काढ असं आबा आता त्याला म्हणत असतात. मग आता सूरज म्हणतो हे पहा तेजस खोटं बोलतो, ते पण कुणाला तरी वाचवण्यासाठी, कुणाचं तरी भलं करण्यासाठी. तसा तो कधीही खोटं बोलत नाहीये, कारण माझा तेजसवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यावेळी आता लहान भावावरचा तोच विश्वास तुमचा कुठे गेला असं आता गीता त्याला समजावत असते आणि म्हणते की जसं अगोदर मोठा भाऊ हा लहान भावाच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभा राहायचा, तसं तुम्ही आतासुद्धा उभे राहा. या 50 रुपयासाठी तुम्ही त्या गायत्री वहिनीसमोर, त्या बाईसमोर लाचार होता ना, ते अगोदर सोडून द्या असं म्हणून ती त्याला आता 50 रुपये देते. त्यानंतर आता तिने समजवताच लगेच सूरजच्या डोक्यात प्रकाश पडतो. तेव्हा आता त्यांना जेवण करू देत नाही, एकदा गायत्री वहिनींना नका ना बोलव असं गीता रिक्वेस्ट करते. मग आता सूरज हो असं म्हणतो, परंतु अजूनही तेजसने काही खाल्लं पिल्लेलं नसतं. तो आता तसाच तेथे डबा ठेवून बसलेला असतो. त्याचवेळी आता सूरज हा अगदी इमोशनल होतो आणि तिला विचारतो तू काही खाल्लंस का? मग आता ती रडतच नाही असं म्हणते. ती खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते, कारण लग्न झाल्यापासून त्याने पहिल्यांदाच तिला विचारलेलं असतं की तू काही खाल्लं की नाही. मग आता जेव्हा ती नाही म्हणते तेव्हा आता तिनेच दिलेली ती 50 रुपयाची नोट आता तो गीताच्या हातात टेकवतो आणि म्हणतो घरी जाऊन अगोदर पोटभर काहीतरी खाऊन घे. आता असं म्हटल्याबरोबरच आता गीताच्या चेहऱ्यावर तो आनंद येतो की माझ्या नवऱ्याने मला पहिल्यांदाच विचारलं की तू काही खाल्लं पिल्लं की नाही. तिला आता प्रचंड आनंद झालेला असतो. मग आता ती म्हणते तुम्ही सुद्धा आता घरात जा आणि कुणाला काही सांगू नका. तेवढ्यातच आता गायत्री बाहेर येते. आता मनातल्या मनात ती विचार करते की आता ही बाई बाहेर आहे म्हटल्यावर समजलं मला नक्की याला कोणी जेलबाहेर काढलं असेल. आपलं स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवून नक्की कोणी या तेजसला मदत केली असेल. त्यावेळी आता ती पुढे येते, टाळ्या वाजवते आणि म्हणते सूरज काय चालले का इथे? मग आता सूरज गडबडतो आणि म्हणतो की मी वहिनी हिला बाहेर काढणारच होतो आता, आणि कसं आहे ना ही बाहेरच जात नव्हती, मी धक्के मारून काढतो हां हिला बाहेर असं म्हणून तो लगेच त्याच्या वहिनीची साईड घेतो. मग आता गीताला समजतं की वहिनी आली आहे म्हणून हा असं वागतोय, परंतु तिला धक्काच बसलेला असतो की आत्ता माझ्याबरोबर प्रेमाने वागणारा सूरज आता लगेच कसा बदलला. त्याच वेळी आता वहिनी तुझी लाडाची आहे ना, ती तुला डबा वगैरे सुद्धा घेऊन आली आहे असं आता गायत्री म्हणते. अरे तेजस तुझ्या मदतीसाठी तर अनेक जण उभे राहतात, परंतु तुला जे मदत करतायत ना आणि जे मदत करून रोडने चालले आहेत ना त्यांचा जर मध्येच ॲक्सिडेंट झाला तर काय होईल तू विचार कर ना जरा. तेव्हा तेजस आता खूपच घाबरतो की वहिनीच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे त्याला समजत नाही. तेव्हा ॲक्सिडेंट झाला तरी कुणाला काही समजत नाही, कारण कायदा जसं तुम्हाला माहीत आहे ना तसा मला सुद्धा. ॲक्सिडेंट केलेला माणूस पटकन पळून सुद्धा जातो तरीही पोलिसांना काही समजत सुद्धा नाही असं म्हणून गायत्री आता नीताला स्पष्टपणे धमकीच देत असते की जाताना तुझा ॲक्सिडेंट होणार. तेव्हा ती आता खूपच घाबरते, तेजस आणि सूरज देखील. मग आता गायत्री सांभाळून जा असं तिला म्हणते आणि तेथून जाते. त्यावेळी आता तेजस म्हणतो वहिनी चल मी तुला सोडतो. मग आता ती म्हणते नको
नको जाते मी. तेव्हा बाईकवरून सोडतो ना असं तो म्हणतो. तेव्हा सूरज म्हणतो थांब तेजस, मी जातो तिच्याबरोबर. मग आता खरंच ना दादा, असा आता तो विचारतो आणि त्यालाही आनंद होतो, कारण नीताबरोबर सूरज हा पहिल्यांदाच कधीतरी चांगला वागत असतो. ते दोघे तेथून जातात, पण तेजसला काळजी लागलेली असते. दुसरीकडे मानसीने खूप छान असा केक बनवलेला असतो. त्याचवेळी आता तिची आई म्हणते खरंच खूप छान डेकोरेट केलाय तू. तेथे आता विनीत येतो आणि म्हणतो अगं म्हणू, खरंच खूप छान डेकोरेट केलाय केक तू. आणि मॅडमला ना नक्की हा केक आवडणार आहे आणि तुला ऑर्डरसुद्धा मिळेल. त्यावेळी ती म्हणते खरंच. मग आता तो म्हणतो हो. तेवढ्यातच शोभा टोमणे मारत तेथे येते आणि म्हणते कसं आहे ना, तू केक तर खूप छान बनवलाय, तुला आता ऑर्डरसुद्धा एका पाठोपाठ एक येणार. आता हा केक तर तू खूप छान डिझाईन केला आहे, पण मी सुद्धा तुझ्यासाठी असं छान स्थळ शोधणार आहे. म्हणजे कसं, मोठं घराणं असलेलं आणि अगदी श्रीमंत. अगं एका ताटात पंचपक्वान्न असतं ना, तशी श्रीमंत मी तुला लगेच स्थळसुद्धा शोधून देऊ शकते. असं म्हणून आता ती म्हणते की तुला लग्न करायलाच हवं. तेव्हा आता मामी मी तुला किती वेळा सांगते की मला लग्न करायचं नाही आहे, मला अगोदर माझ्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची, असं आता मानसी म्हणत असते. आता शोभा ही खूपच उद्धटपणाने तिच्याबरोबर आता बोलू लागते आणि म्हणते हे बघ, जसं तुला माझं ऐकायचं नाही ना, तसं मी सुद्धा आता तुझं काही ऐकणार नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुला लग्न करायचं नसेल तर माझं सगळं काही ऐकावं लागेल. मी तुला एकदाच सांगितलं होतं ना, तू माझी परमिशन घेतली होती का हा केक इथे किचनमध्ये बनवण्यासाठी? नव्हती घेतली ना. किचनमधील सर्व सामान वापरलं, आता याचं भाडं तर तुला द्यावंच लागेल. असं म्हणून शोभा आता खूपच काही तिला बोलू लागते. तेव्हा आता विनीत म्हणतो आई तू शांत हो जरा, हा मी तुला एकदा सांगतोय, ती बिचारीने बनवलाय ना एवढा, करू देत की तिला काम, तिला जे काम करायचं ते करू देत. तेव्हा आता शोभा ऐकतच नाही. मग आता ती लगेच तो केक हातात घेते. आता संपदा, विनीत, त्याचबरोबर मानसी हे तिघेही तिच्या पाठीमागे धावतात की आता ही नक्की काय करायला चालली आहे हाचा केक हातात घेऊन. त्यावेळी आता ती घराबाहेर तो केक घेऊन येते. मग आता तुला लग्न करायचं नाही आहे ना, असं आता ती मानसीला विचारते. तेव्हा विनीत आता म्हणतो की खूप कष्टाने बनवलाय ग तो म्हणून एक केक, तू असं का वागतेस मला कळत नाही. शोभा आता तो केक फेकून देते आणि म्हणते की तुला लग्न करायचं नाही आहे ना, मी आता बघ काय करते ते. असं म्हणून ती केक जो फेकून देते तो इकडे नेमका तेजस पकडतो. आता मानसीला खूप मोठा धक्का बसतो. ती आता पुढे पाहत सुद्धा नाही, कारण तिचा केक पूर्णपणे खराब झाला असं तिला वाटत असतं. तेव्हा या केकसारखीच तुझी आता अवस्था होणार असल्याचं सारखी शोभा तिला म्हणत असते. तेव्हा आता काहीही अडचण येणार नाही, सगळं काही अगदी ठीक होणार, सगळं काही अगदी चांगलंच होणार असं आता तेजस म्हणतो. त्यावेळी आता त्याचा आवाज ऐकून मानसी पटकन डोळे उघडते आणि म्हणते राष्ट्रहित तुम्ही आलात. तिच्या चेहऱ्यावर जराशी स्माईल आता उमटते. मग आता तेजसच्या गालाला देखील केक लागलेला असतो. त्यावेळी मानसी त्याच्याकडे पाहत राहते आणि मनातल्या मनात विचार करते, तुम्हाला कसं समजतं की मी संकटात आहे? कसे तुम्ही अचानक धावून येताना कुठून कुठून मला कळतच नाही, असं मनातल्या मनात ती आता म्हणत असते. तर इकडे तेजस आता म्हणतो की वाव खूप छान झालाय केक, खरंच खूप छान टेस्ट आहे, असं केकची टेस्ट घेत तो आता सर्वांना म्हणतो. त्यावेळी तेजस हा पुढे जातो. तर शोभा आता विचारते ते तुम्हीच ना मानसीच्या लग्नात होतात, बघा ना ते लिंबू मिरची काहीतरी घेऊन. त्यावेळी मानसी आता त्याच्याकडे पाहतच राहते. मग आता तेजसला काही समजत नाही की आता काय बोलावं आणि काय नाही. शोभा आपली बडबड मात्र सुरूच ठेवते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पेपरमध्ये काय बातमी छापून आली आहे तू पाहिलं का, असं छाया त्या गायत्रीला विचारते. मग आता गायत्री म्हणते हो मीच दिली आहे, प्रिंटिंग मशीनचा लिलाव होणार आहे. तेव्हा आता लगेच तात्या हे समोर येतात आणि म्हणतात की प्लीज सुनबाई या प्रिंटिंग मशीनचा लिलाव करू नकोस तू. त्यावेळी आता तात्यांना ती म्हणते प्रिंटिंग मशीनचा लिलाव तर होणारच आहे. तर तेजसला जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा तो त्याच्या मित्राला फोन करून विचारतो की तुझ्याकडे पैसे आहेत का. मग आता तो म्हणतो नाही आहेत माझ्याकडे पैसे, पण तुला काहीतरी तारण ठेवावं लागेल. मग आता तारण ठेवण्यासाठी माझ्याकडे तर काहीच नाही आहे, असं आता तेजस म्हणतो. त्याचवेळी मानसी आता तेथे येते आणि विचारते काय झालं. मग आता तेजस म्हणतो काही नाही, कारण तो रडत असतो, पण आपला डोळ्यातली अश्रू आता तो कुणालाच दाखवत नाही. त्यावेळी आता दाखवा मला नक्की काय झाले, असं मानसी विचारते आणि त्याच्या डोळ्यांमध्ये फुंकर मारते. तेव्हा आता तेजस हा अजूनच मानसीच्या प्रेमात पडतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.